उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। हा अपघात नसून तो घातपात असल्याची दाट शक्यता ही स्वतः आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेली आहे। काल त्यांनी या संपूर्ण संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रेझेंटेशन देत नेमके त्यांच्या मनात काय संशय आहे ते त्यांनी सविस्तर मांडलं। याच अपघातात केबिन क्रू असलेल्या पिंकी माली हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता। आपल्यासोबत सध्या पिंकीचे वडील आणि त्याची आई देखील आहे। सर, तुम्ही कालची पत्रकार परिषद बघितली असेल, तुम्हाला काय वाटतं की हा अपघात होता की हा घातपात आहे? हे अपघात नाही, हे घातपात असू शकतो। रोहित दादा पवारने जे प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहिल्यावरती कुठेतरी शंका निर्माण होते। तर आमचा पण असं मत आहे की रोहित दादा पवार या अमोल मिटकरीजी जे शंका उत्पन्न करतायत त्या नजरेने ते 100% बरोबर आहे। रोहित पवारांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली आणि कशा प्रकारे ऐन वेळेला ही फ्लाईट शेड्यूल करण्यात आली। केवळ बारामतीच नव्हे तर तिचा पुढे देखील दौरा होता आणि घटनाक्रम याच्यावरती त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। पिंकी माली ही अनेक वर्षे या कंपनीमध्ये नोकरी करत होती, कधी तिला असे अनुभव आलेत का? माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर सतत ती 5वा टर्म ही होता। 5व्या टर्ममध्ये हे दुर्घटना झाली। 4 वेळा जेव्हा ती त्यांच्यासोबत प्रवास करायची ते ब्लॅक कलरचा चार्टेड फ्लाईट असायचा आणि हा 5व्या टर्ममध्ये व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट आला। हे एक शंका निर्माण होते। त्याच्याने काय नेमकी शंका निर्माण होते? म्हणजे ते जुनं होतं, त्याच्या काही तक्रारी होत्या? हां, तेच म्हणजे की फ्लाईट का बदली केला, पायलट का बदली केला गेला आणि सकाळच्या वेळी 6-6:30च्या सुमारास ट्रॅफिकमध्ये अडकले म्हणून आम्ही पायलट बदली केला। हे रिझन VSR एंटरप्राइजेसचे व्हेंचरचे लोक म्हणतात। त्यांचे VK सिंग म्हणून मला काही बोलत आहेत, पण सकाळच्या वेळी कुठे ट्रॅफिक असतं? जे पायलट परमानेंटली आहेत, जे अनुभवी आहेत, त्यांचा बरोबर गेले असते तर कदाचित असं झालं नसतं। आता जो पायलट होता तो कमी अनुभवी होता किंवा त्याच्या काही तक्रारी होत्या? तक्रारी होत्या की नाही हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की हे जे नवीन पायलट पर्याय म्हणून दिलेलं आहे, पर्याय कधी दिला जातो ऑप्शन की जर मेन नाही तर आपण त्यांना अर्थिंग देतो। तर मग हे कुठेतरी मेन पायलटपेक्षा एक कमतरता होता। जवळपास 12 ते 20 लाख रुपये त्यांना त्या दिवशी प्रवास म्हणजे यांच्या फ्लाईटचा किंमत गमवावं लागेल। जर पायलट नसल्यामुळे चार्टर्ड फ्लाईट कॅन्सल झाला तर ते पैसे नाही भेटणार। रोहित पवारांनी जो पायलट होता त्याच्या ड्रिंकिंग हॅबिट्सवर देखील शंका उपस्थित केली आहे। पिंकी माळी या कंपनीत होती, तिने कधी अशा प्रकारचे नव घेतले का? तिला काही माहिती होती का? नहीं, या ऐसे कभी चर्चा नहीं करायची, पण बोलायची कि पापा मोस्टली ये पायलट लोग ये सब इस लाइन के अंदर पीते हैं और लेकिन 18 घंटे पहले वो इनका जब जॉब पे आते तो वो बराबर ते काय माउथ मध्ये टाकून ते चेक करतात, ते ये होता है। लेकिन पायलट लोग मोस्टली पीते हैं ऐसा बोलायची। ये पायलट जो था ना सुमित कपूर, ये 3 साल के लिए इसको निकाल दिए थे कंपनी से। लेकिन उस दिन कैसा क्या आया, उस दिन इसको बुलाया गया, अब मेन टाइम पे पायलट बदली कर दिया गया, फिर उसके बाद प्लेन बदली कर दिया गया, जो उन लोग का फ्लाइट था वो बदली कर दिया गया। उनका PA जाता था उनके साथ, उनका PA भी उस दिन नहीं गया। 5 जन गए बस, 5 जन में मेरी लड़की भी थी। तो हम लोग को तो शंका डे 1 से ही है कि क्या मालूम क्या हुआ रहेगा, कैसे हुआ रहेगा। जो फ्लाइट जो दुर्घटनाग्रस्त हुआ वो काफ़ी पुराना था, 16 साल तक इतना पुराना। उस हम लोग को ना फ्लाइट के बारे में कुछ भी नहीं पता। मैंने भी सुना था कि वो फ्लाइट उसी दिन सूरत से आई थी, न्यूज़ में ही देखा था हम लोग ने। और सुमित कपूर जो था ना उसको 3 साल के लिए निकाल दिया गया था। उसको 50 करोड़ का बीमा है, ऐसा हम लोग ने भी खुद से नहीं, उनके कंपनी वाले ने हम लोग को कुछ इन्फॉर्म नहीं किया है। हम लोग भी न्यूज़ पे टीवी पे देख रहे, वही समझ रहे हैं, सुन रहे, दिमाग हम लोग का भी सोच रहे कि क्या हो गया, कैसे हो गया।
ऐसे कैसे हो गया, इतने बार ट्रेवल किए, इतना बार सब कुछ की, कभी नहीं हुआ। फ्लाइट एकदम नीचे आके ऊपर आ गई, कैसा ऐसे हो गया। उनकी माँ हो, आपको क्या लगता है कि मतलब कि एक्सीडेंट है कि क्या लगता है कि इसके पीछे कुछ घात पात या कॉन्स्पिरेसी हो सकती है? नहीं, मुझे तो शंका होता है कि कुछ तो है। रोहित दादा पवार जो बोले वो एकदम सही बात बोले हैं कि ये घात पात है, पर हम लोग ना इतने बड़े तो उनकी माली ने कभी मतलब वो इतने सालों से इस कंपनी के साथ जुड़ी थी, ट्रैवल करती थी, नहीं कभी उसने कभी शिकायत की है, कभी विमान में गड़बड़ी हुई या फिर और कुछ दूसरी शिकायत कभी उसने की थी आपसे? वो ना बहुत लॉयल थी, किसी के साथ भी, वो जिस कंपनी में काम करती थी उस कंपनी के साथ भी बहुत लॉयल थी। वो ऑफिस का बात घर में कभी शेयर नहीं करती थी। हाँ, वो नहीं करती। ऐसा कहा जा रहा है कि कल रोहित पवार ने भी कहा कि ये जो कंपनी है उसको यूरोप में फ्लाइट उड़ाने की परमिशन नहीं है, बावजूद इसके वो इंडिया में चल रही थी। हाँ, वो यूरोप वाले ने 3-4-5 बार ने इन लोग को बोला था कि बैन करो बैन करो, पर यहाँ की सरकार ने नहीं किया बैन, लेकिन यूरोप में उसको बैन कर दिया है। यहाँ पे बाकी जगह पर उसको बैन है, फिर इंडिया में क्यों बैन नहीं? क्या ऐसा सवाल नहीं आपको आपके जहन में आता? हाँ, आता है ना, हम लोग भी जो देखते हैं तो हम लोग को आता है ना कि जब हर जगह बैन किया तो यहाँ क्यों नहीं किया, क्यों नहीं किया? यहाँ भी बैन करना चाहिए ना। जब यूरोप की सरकार ने यहाँ की सरकार को न्यूज़ में ही देखे हम लोग कि यहाँ की सरकार को यूरोप की सरकार ने 5 बार इन्फॉर्म किया है, तो यहाँ की सरकार को भी कुछ ऑब्जेक्शन लेना चाहिए ना। रोहित पवार ने इस पूरे फ्लाइट के मेंटेनेंस को लेकर भी सवाल खड़े किए हैं। क्या आपकी लड़की ने कभी आपसे शिकायत की थी कि नहीं विमान में कुछ गड़बड़ी होती है, उसको कुछ डर लगता है वगैरह, ऐसा कुछ शिकायत कभी की थी आपको? एक ऐसे नॉर्मली इलेक्शन के दिन आई थी 15 तारीख को जनवरी को, तो ऐसी चर्चा होती है हम लोगों के घर में, तो फ्लाइट कुछ जर्किंग के बारे में कुछ बोलती थी। हाँ, एक बार बोली थी कि ऐसा हो गया, जर्किंग किया फ्लाइट, मतलब कि बोली कि ऐसा धम्म करके आता है ना, बोली ऐसा हुआ, लेकिन फिर संभल गया तो हम लोग डर गए थे। उससे ज़्यादा वो कंपनी के बारे में ना या किसी के बारे में, फ्लाइट के बारे में, वो सब चर्चा घर में नहीं। भी डर गई थी जब ये जर्क बैठा था? हाँ हाँ, कि पापा लैंडिंग के टाइम डर लगता है और टेक ऑफ के टाइम पे, यही दो। उसके बाद जब विमान फ्यूल के कारण एकदम समतल हो जाता है तो हवे से बात करते जाती है। लँडिंग आणि टेक ऑफला का तिला भीती वाटायची? मग तेव्हा काही विमान व्हायब्रेट व्हायचं काय कारण होतं? पायलट लोकांचं जर संतुलन बिघडतो तर एक तर लँडिंगच्या वेळी आणि किंवा टेकऑफच्या वेळी ह्या 2 टाईममध्ये होतो, वरचा वर होत नाही। आपण किती असे फ्लाईट बघितले ते क्रॅश झालाय तर लँडिंगच्या वेळी किंवा टेकअपच्या वेळी झालेलं आहे, तर हे 2च प्रकार असतो। तेव्हा म्हणजे तिला भीती वाटायची? हां, तेव्हा तिला भीती वाटायची, पण जॉब आहे तर करायचंच आहे। फक्त तिच्याबरोबर व्हायचं का मग सगळ्यांबरोबर होतं, त्याबद्दल काय? मोस्टली सर्वांबरोबरच, सगळेच घाबरतात। आम्ही देखील एअर इंडिया, विस्तारा, किंगफिशरनी प्रवास करतो गावी जाताना, तर जेव्हा टेक ऑफ घेते तर भीती वाटते खुर्चीची पेटी बांधून घेतल्यावरती, ज्यापर्यंत एकदम लेवल होत नाही त्यापर्यंत हे होत नाही, मग खुर्ची की पेटी खोल दो, मग तेव्हा आम्ही रिलॅक्स होतो। तुम्ही वडील आहात, तुम्ही कंपनीशी किंवा कंपनी तुमच्याशी संपर्क साधला असेल, त्यांनी काही तुम्हाला प्रतिक्रिया दिली का की हे ही कारणं होती? मला कंपनीने काहीच कळवलं नाही। जेव्हा सकाळी आम्ही टी व्हीवर हां, मुलगी माझी आदल्या दिवशी मला बोलली की पप्पा झोपले का? तर मी झोपायला चाललो आहे, तर मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे। तर मी बोल, तर बोलते नाही उद्या मी अजित दादाबरोबर बारामतीला जाणार आहे, तिकडनं मग मी समसदाबाद किंवा नांदेड इकडे जाईन, हॉटेलमध्ये मी गेल्यावर तुमच्याशी मी सविस्तार बोलणार। मी बोललो आत्ता बोल, बोलते नाही मी मला खूप काही बोलायचं आहे। तर तिच्या मनातच राहून गेलं, काय बोलणार होती काय नाही बोलणार होती, आता हे परमेश्वराला माहिती। संसदाबादला तरी जाणारच होती, पण बारामतीचा दौरा देखील आधीच शेड्यूल होता? हो, एक दिवस आधी त्यांचा मेमो येतो ना तिला, ते केबिन क्रू अटेंडंट असल्यामुळे कोण कोण प्रवास करतो त्याचे शेड्यूल येतो, कोण कोण आहेत,
कोण जाणार आहे. सुरुवातीला व्हिजिबिलिटीचा इश्यू एक रेस केला जात होता की व्हिजिबिलिटीमुळे कमी दृश्यमानता होती म्हणून हा अपघात झाला. तुम्ही CCTV फुटेज वगैरे बघितलं असेल, तुम्हाला वाटतं की खरंच दृश्यमानता एक प्रश्न होता? नाही, मी TV पाहिला, तिकडचे बारामतीचे स्थानिक लोक पण बोलले व्हिजिबिलिटीचा काही प्रॉब्लेम नाही होता. आता हे नक्की काय होता, हे यांचा जे बॉक्स असतो ना, ते काय म्हणतात, त्याच्यामध्ये कळेल किंवा ह्याची ज्युडिशियल इन्क्वायरी होईल या सरकार SIT कडनं या कुठल्याही माध्यमातून याची सखोल चौकशी करेल. तर तपर्यंत गेलो तर अजितदादा पवार जे म्हणाले ते त्याचं उत्तर भेटणार, माहिती पडेल. कारण का आम्ही देखील मुलगी गमावलेलो आहे. कारण तर आम्हालाही समजलं पाहिजे की काय मिस्टेक होता. आणि जे ही कंपनी होती VSR व्हेंचर, यांचे लोक आम्हाला काही कळवले नाही की मुलगी गमावली आहे. महाराष्ट्राने एक नेते, उपमुख्यमंत्री गमावलेले आहेत. मात्र चौकशी सगळ्यांकडून चौकशीची मागणी होत नाही. जे सत्ताधारी आहेत ते काही हा प्रश्न उचलून धरत नाही आहेत किंवा मग अद्याप चौकशी देखील त्या पद्धतीने लागली नाही असं वाटतं तुम्हाला? काय सत्ताधारी लोक प्रश्न उचलत नाही. जे विरोधी पक्ष नेते असतात या पक्ष असतो, आवाज तेच उचलतात. सवाल सत्ताधारों से पूछा जाता है तो जवाब उनको देना चाहिए, क्योंकि विपक्ष तो पूछेगा ही. और इस फ्लैट के अंदर जो कुछ भी गड़बड़ियाँ है इसकी इंक्वायरी होगी तो सामने आएगा. दूध का दूध, पानी का पानी. इसमें दिक्कत क्या है? क्योंकि देश का, महाराष्ट्र का इतना बड़ा नेता हमने खो दिया, ये इतनी बड़ी क्षति है, इसमें कई लोगों की जाने गई. अगर इसकी इंक्वायरी होती, इसमें दिक्कत क्या है, सरकार को इसमें परेशानी क्या है? काही लपवण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं तुम्हाला? असं तर आता शंका निर्माण होते की जरासं काही लोकलमध्ये झालं तर पोलीसवाले इन्क्वायरी करतात. पोलीस स्टेशनमधनं पटकन लोक इन्क्वायरी करायला येतात. मग एवढी मोठी दुर्घटना झाली तर ह्याची इन्क्वायरी व्हायला काय परेशानी आहे, काय दिक्कत आहे? जर हे BJP सरकार जर या सर्व गोष्टीची चौकशी केली तर सत्य काय ते बाहेर येईल. 13 दिवस झाले, अजूनही कोणाकडे ठोस अशी उत्तरं नाही आहेत. उत्तर तर VSR व्हेंचरकडेही नाही आहे. ते लोकांनी पण आम्हाला काही कळवलं नाही की तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे. बॉडी, त्याची डेथ बॉडी या मुंबईच्या ऑफिसमधनं भेटेल की बारामतीमधनं आम्ही ॲम्ब्युलन्सने पाठवणार, असं काही संपर्क केला नाही. आम्ही TV मध्ये ब्रेकिंग न्यूजमध्ये पाहिला तेव्हा आम्ही बारामतीला गेलो. CIDची चौकशी सरकारकडून करण्यात येते. तुम्हाला वाटतं की CIDची चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल किंवा मग आणखीन कोणत्या जे एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून चौकशी तुमची मागणी? जे काही यंत्रणा आहेत, CID असू द्या, SIT असू द्या, जे त्यांच्याकडे असेल, पण याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, सत्य बाहेर यायला पाहिजे. जनतेला आज हा पुरा महाराष्ट्राचा विषय नाही, हिंदुस्थानचा विषय झालेला आहे. लोकांचा प्रश्न आतुरतेने उत्तराची वाट बघतायत. याच्यातला काय आहे ते सत्य बाहेर यायला पाहिजे. आता जसे दिवस येत आहेत आणि प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये, तसं तुम्हाला पण आता शंका वाटायला लागली की हा अपघात नसून घातपात आहे? घातपात असू शकतो. आता आमच्या पण मनामध्ये हळूहळू शंका, आज एवढे दिवस गेल्यानंतर शंका निर्माण झाली की तथ्य बाहेर काय येत नाही आहे, काय कोण लपवण्याचा प्रयत्न करतोय, काय भेटणार आहे त्यांना, कुठला नेत्याचं नाव बाहेर येईल की जग जाहीर होईल. मग रोहितदादा पवार जे म्हणाले याच्यामध्ये चूक काही आहे. त्यांचा जे प्रेझेंटेशन ठेवले त्याचं गंभीरतेने विषयाला धरून ह्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि सत्य बाहेर यायला पाहिजे. याच्यात देखील राजकारण असू शकतं असं वाटतं? असू शकतो राजकारण, कारण गलिच्छ राजकारण चालू आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गलिच्छ राजकारण चालू आहे. कोण कोणाही सोबत जातोय, कोण कोणाबरोबर सरकार बनवतोय, काय किती खालच्या थरावर जाईल, काय करतील की सांगता येत नाही. जर कुठलाही माणसाची सत्यता बाहेर येईल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करतील. जर त्यांना सरकार पडण्यात येईल तर साम, दंड, भेदभाव काही वापरतील. काही होऊ शकतो. सरकार वाचवण्यासाठी काही करू शकतात, सरकार पाडण्यासाठी काही करू शकतात.
हे किती पण खालच्या थरावर जाऊ शकतात. सध्याचा मोमेंट असा परिस्थितीमध्ये आहे, ज्याला आपण मराठीमध्ये गलिच्छ राजकारण म्हणतो, हे असा झालेलं आहे. राजकारण असा नाही होता. पूर्वी पण आम्ही पाहिलेलं आहे की राजकारण कसं एकदम स्पष्ट होता, लोकशाही होती. आज लोकशाहीची हत्या झालेली आहे. आम्ही काय करणार? मागणी करू शकतो. आम्ही गरीब तबकेचे लोक आहे, विनंती आपल्या माध्यमातून चॅनलवर आपली व्यथा मांडू शकतो. करणं न करणं सरकारचं काम आहे, त्यांच्यावरती आहे. आम्ही तर अपेक्षाने बघतोय, जनता अपेक्षाने बघते. त्यांची अपेक्षा पूर्ण होईल की नाही होईल हे येणारा दिवस सांगेल. पण या थराला राजकारण जाईल असं कधी वाटलं होतं तुम्हाला? नाही. सरकार, विपक्ष, पक्ष हेच होता. आता तर असा झालेला आहे की एवढे पक्ष आलेले आहेत, ह्याला घेऊन त्याला घेऊन, हे तोडफोड ते तोडफोड, त्याला विकत घेणं, त्याला आपल्यामध्ये घेणं, असं करून सरकार बनवणं. सत्ता में रहना है, सत्ता हमको चाहिए, हे आताचं ध्येय झालेलं आहे. जे राजकारणची मोनोपॉली होती पहिली, ते बदल झालेलं आहे. बोलतात ना, एकदम खालच्या स्तरावर राजकारण आलेलं आहे. कीव येते राजकारणाचा विषय आल्यावरती. ते पिंकीचे वडील जसजसे दिवस जात आहेत आणि अजूनही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे या संपूर्ण अपघाताला घेऊन जे काही प्रश्न आहेत ते आणखीन गडद होत आहेत आणि त्यामुळेच आता हा अपघात नसून घातपात अशी शंका त्यांना देखील आता वाटू लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.